नमस्कार. दिल्ली सल्तनतचा इतिहास बघितला तर अनेक घराणे येतात आणि जातात. पण एक घराणं असं होतं ज्यांनी फक्त 30 वर्षांच्या काळात सगळा नकाशाच बदलून टाकला. ते होतं खिलजी घराणं. आज आपण पाहणार आहोत एका शांतप्रिय संस्थापकापासून ते एका अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रूर सुलतानापर्यंतचा एक अविश्वसनीय प्रवास. या पूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन व्यक्ती आणि दोघेही स्वभावाने एकमेकांच्या अगदी विरुद्ध. म्हणजे बघा, एकीकडे जलालुद्दीन, एक शांत आणि क्षमाशील सुलतान, तर दुसरीकडे त्याचाच पुतण्या अल्लाउद्दीन, पराक्रमी पण ज्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सत्ता होती. याच दोन टोकांच्या संघर्षातून खिलजी घराण्याचा इतिहास लिहिला गेला. चला तर मग ही गोष्ट सविस्तरपणे पाहूया. तर कुठून सुरू झाली ही कहाणी? प्रत्येक साम्राज्याची एक सुरुवात असते. पाहूया खिलजी घराणं दिल्लीच्या तख्तावर कसं पोचलं. तर खिलजी घराण्याची स्थापना केली जलालुद्दीन खिलजीने. आता हे स्वभावाने ना खूपच धार्मिक आणि शांत होते. त्यांची क्षमाशीलता तर इतकी की ते आपल्या कट्टर शत्रूंना सुद्धा सहज माफ करायचे. पण म्हणतात ना, अतिचांगुलपणा पण कधीकधी नडतो. त्यांच्या बाबतीत नेमकं तेच झालं. दरबारात काय कटकारस्थानं चालली आहेत याकडे त्यांचं फारसं लक्षच नव्हतं आणि ह्याच परिस्थितीचा फायदा घेतला गेला. आणि मग या शांत वातावरणात एका वादळाची एंट्री होते. हे वादळ म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून जलालुद्दीनचाच पुतण्या अल्लाउद्दीन, जो आता सत्तेच्या या पटावर आपली निर्दयी खेळी खेळायला पूर्णपणे तयार झाला होता. अल्लाउद्दीन जरी आपल्या काकाचा म्हणजे सुलतानाचा आश्रयाखाली होता, तरी तो स्वतःच्या हिमतीवर पुढे येत होता. म्हणजे बघा, शौर्याच्या जोरावर तो एका छोट्या पदावरून थेट गव्हर्नर आणि मग सेनापती बनला. पण त्याचं समाधान एवढ्यावर होणारं नव्हतं. त्याची नजर होती थेट दिल्लीच्या सिंहासनावर. अल्लाउद्दीनची विजयाची भूक तर जणू काही संपतच नव्हती. त्याने एकामागोमाग एक राज्य जिंकायला सुरुवात केली. उत्तरेत गुजरात, माळवा, जालोर सगळं जिंकून झाल्यावर तो थांबला नाही. त्याने आपला मोर्चा वळवला थेट दक्षिणेकडे. देवगिरी, वारंगल, मदुराई ही सगळी श्रीमंत राज्य त्याने जिंकली. आणि यातून त्याला फक्त जमीन नाही मिळाली, तर मिळाली अमाप संपत्ती. इतकी संपत्ती की तीच त्याच्या दिल्लीच्या सिंहासनापर्यंत पोहोचायची शिडी बनली. आणि मग तो दिवस आला ज्याने इतिहासावर रक्ताचा शिक्का मारला. अल्लाउद्दीनने काय केलं तर विजयाचं आणि संपत्तीचं एक मोठं नाटक रचलं. आपल्या काकांना सुलतान जलालुद्दीनला भेटायला बोलावलं आणि त्याच भेटीत ज्या माणसाने त्याला मुलासारखं वाढवलं होतं त्याचाच गळा चिरला. हो, विश्वासघात करून त्याची निर्घृण हत्या केली आणि त्याच रक्तावरून चालत अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान झाला. आता इथे एक छोटीशी पण इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊ. दो-आब हा शब्द ऐकला असेल. याचा सोपा अर्थ म्हणजे दोन नद्यांच्या मधला प्रदेश. जसा आपला गंगा यमुनेचा प्रदेश आहे ना, तसा हा प्रदेश प्रचंड सुपीक असतो. आणि म्हणूनच अल्लाउद्दीनसारख्या शासकांसाठी अशा प्रदेशांवर कब्जा करणं खूप महत्त्वाचं होतं, कारण राज्याची खरी कमाई, खरा महसूल इथूनच यायचा. आता बघा, विश्वासघाताने सिंहासन तर मिळवलं, पण ते टिकवणं त्याहून अवघड काम होतं. अल्लाउद्दीनला हे पक्कं माहीत होतं. मग त्याने आपली सत्ता मजबूत करण्यासाठी आणि बंडाची शक्यता मुळापासून उपटून टाकण्यासाठी काय काय केलं ते पाहूया. अल्लाउद्दीनला एक गोष्ट कळाली होती की सरदार लोकच त्याच्याविरुद्ध कटकारस्थान करू शकतात. म्हणून त्याने त्यांची ताकदच कमी करायचं ठरवलं. सगळ्यात आधी त्याने एक जबरदस्त गुप्तहेर यंत्रणा उभी केली. राज्यात कुठे काय शिस्त आहे यावर त्याची बारीक नजर होती. मग त्याने दारू आणि पार्ट्यांवर बंदी घातली. का? कारण अशाच ठिकाणी जमून लोक बंडाचे प्लॅन बनवतात. इतकंच नाही तर त्याने सरदारांकडनं जास्तीचे कर वसूल केले आणि त्यांना ज्या काही जमिनी किंवा देणग्या मिळाल्या होत्या त्या सगळ्या परत घेतल्या. याने दोन गोष्टी झाल्या. एक तर राजाची तिजोरी भरली आणि दुसरं म्हणजे सरदारांना आर्थिकदृष्ट्या पार पंगू करून टाकलं. आता वळूया त्याच्या लष्करी सुधारणांकडे. त्या काळात उत्तरेकडून मंगोल आक्रमणांचा सतत धोका असायचा. या धोक्याला तोंड देण्यासाठी त्यांनी एक मोठी तयार स्टँडिंग आर्मी उभी केली आणि सैनिकांसाठी त्याने एक क्रांतिकारी बदल केला. त्यांना जमिनीऐवजी रोख पगार द्यायला सुरुवात केली. सैन्यातला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तर त्याने कमालच केली. प्रत्येक सैनिकाची हुलिया म्हणजे त्याची संपूर्ण माहिती, त्याचं वर्णन लिहून ठेवलं. आणि घोड्यांच्या बाबतीत फसवणूक होऊ नये म्हणून घोड्यांना शिक्के मारायची पद्धत, ज्याला दाग म्हणतात, ती सुरू केली. म्हणजे बघा, त्या काळात त्याने एक मॉडर्न आणि शिस्तबद्ध सैन्य तयार केलं होतं. अल्लाउद्दीन फक्त राजकारण आणि सैन्यावरच थांबला नाही. त्याने अर्थव्यवस्थेत जे काही बदल केले ते त्या काळात कोणी विचारही केले नव्हते. आता विचार करा,
एवढ्या मोठ्या सैन्याला रोख पगार द्यायचा तर पैसे कुठून आणणार? आणि कमी पगारात सैनिक जगणार कसे? यावर त्याने एक भन्नाट उपाय शोधला. त्याने बाजारातल्या प्रत्येक वस्तूची किंमत ठरवून टाकली. खास करून धान्याचे दर फिक्स केले, जेणेकरून कमी पगारातही सैनिकाचं घर आरामात चालेल. आणि हे नियम कोणी मोडू नये म्हणून शहाणा ए मंडी नावाचा एक कडक ऑफिसर नेमला, जो व्यापाऱ्यांवर करडी नजर ठेवायचा. जरी कोणी गडबड केली तर शिक्षा अटळ होती. अल्लाउद्दीनने हे सगळं एका हाती उभं केलं होतं, एक मजबूत साम्राज्य. पण सगळा डोलारा त्याच्या एकट्याच्या खांद्यावर होता. आता पाहूया, जेव्हा हा खांदाच निखळला तेव्हा त्या साम्राज्याचं काय झालं. आणि हा एक मोठा विरोधाभास आहे की ज्या सुलतानानं अख्ख्या भारतावर आपली दहशत बसवली त्याचे शेवटचे दिवस मात्र खूप एकाकी आणि दुःखात गेले. आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याने इतक्या मेहनतीने बांधलेलं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळू लागलं. हे बघा, किती झपाट्याने सगळं संपलं. 1316 मध्ये अल्लाउद्दीनचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा मुबारक गादीवर बसला, पण फक्त 4 वर्ष टिकला. 1320 मध्ये खुसरो खानाने त्याची हत्या केली आणि त्याच वर्षी गाझी मलिकने खुसरोला संपवून तुगलक घराण्याची स्थापना केली. म्हणजे विचार करा, अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर फक्त 4 वर्षात खिलजी घराणं नावापुरतंही उरलं नाही, सगळं संपलं. तर ही होती खिलजी घराण्याची गोष्ट. ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. तो प्रश्न म्हणजे एका व्यक्तीची प्रचंड महत्त्वाकांक्षा एका साम्राज्याला शिखरावर नेऊ शकते, पण तीच महत्त्वाकांक्षा त्या साम्राज्याच्या अंताचं कारण ठरू शकते का? अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या साम्राज्याचा शेवट बघता या प्रश्नाचं उत्तर कदाचित हो असंच असावं.